तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे आळंदीला. आळंदीला मला अटेंड करायचं आहे एक लग्न. आणि आळंदीला मंदिर पण आहे, त्याच्यानंतर गजानन महाराजांचं मंदिर आहे, त्यामुळे तिथे पण जायचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले लग्न अटेंड करायचं आहे, त्याच्यानंतर मंदिर आधी पण गेलेलं आहे, पण मंदिराला परत जाऊन एकदा विजिट करायचं, एकदा परत दर्शन घ्यायचे. ते सगळ्यात आधी आपण करूया नाश्ता, त्याच्यानंतर आपण गाडीची हवा वगैरे चेक करूया, सगळ्या गोष्टी चेक करूया आणि मग आपण निघूया आळंदीला जायला. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, सर्वांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजचा आपला नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, फायनली 2 पंक्चर नाश्ता झाला. आता मी निघालोय आळंदीकडे प्रॉपर जायला. तर आता मी रस्ता निवडला आहे शिवाजीनगरच्या बॅक साईडने, आणि इकडनं जरा शॉर्टकट पड. तर आता मी पोचलो आहे आळंदी रोडला आणि इतकं कडक ऊन आहे, पण नशिबाने मी आज हेल्मेट घेतले त्यामुळे मला की इतकं जाणवत नाही आहे. आणि रस्ता पण मोकळा आहे, त्यामुळे आज मजाच मजा आहे. त्यामुळे आज मस्तपैकी फुल एन्जॉय राईड करायची आहे आणि लोकेशनला पोचायचं आहे. तर रस्त्यात मला बघा आता हे राईट साईडला एक मंदिर लागलं आहे बघा. या ठिकाणी आय थिंक पादुका ठेवल्या जातात. आणि बाकी काय, रस्ता तर एकदम मोकळाच आहे. समोर तुम्ही बघू शकता, फुल मोकळा रस्ता आहे, कडक ऊन आहे आणि आपण चाललेलो आहे. आणि हे बघा, मंदिराच्या अजून 1-2 किलोमीटर आपण मागेच आहे, तरी मेन रोडला इतकी ट्रॅफिक आहे, तुम्ही बघू शकता. तर आता तुम्ही समोर बघू शकता, समोर आपला कळस दिसतोय. त्याच्यानंतर ही तुम्ही इंद्रायणी नदी बघा. इंद्रायणी नदीवरचा हा पूल आहे आणि हा इंद्रायणी नदीचा हा तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. तर मी आता आलो आहे मंगल कार्यालयामध्ये आणि हा बघा मंगल कार्यालयाचा व्ह्यू. आणि लग्न संपवून मी आणि माझ्यासोबत काही 2 जण होते. आम्ही 3 जण मंदिरात आलो. मंदिरामध्ये इंद्रायणी नदीच्या काठावर आम्ही येऊन एक्सप्लोअर केलं आणि तुम्ही माझ्या कॅमेरामधला हा व्ह्यू एन्जॉय करा. मट्टा पेला तुम्ही मट्टा पेला असतो तू हे घेतलं मट्ट्याने इकडं होतं मट्ट्याने गुलाबजाम आपण तेलकट खाल्ले पुन्हा ते ढवळे करतो बसून तरी कुठतरी पाणी एवढं थंड नाही. आणि मग नदीकाठावरून आम्ही निघालो गजानन महाराजांचं आळंदीला. मंदिरापासूनच एक ते 2 किलोमीटर अंतरावर एक मंदिर आहे, ते बघण्यासाठी. त्यानंतर मंदिराजवळ आम्ही पोहोचलो. मंदिरामध्ये एंट्री केली. मंदिरामध्ये बाईक पार्किंगसाठी खूप छान अशी जागा होती आणि बाईक पार्क केली. गाडी पार्क करून झाल्यानंतर आम्ही आलो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये सगळीकडे एकदम शांतता होती आणि सगळीकडे वातावरण एकदम शांत होतं आणि सगळ्या ठिकाणी एकदम स्वच्छता वगैरे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे मेंटेन केल्या गेलेल्या होत्या. आणि आता तुम्ही हा मंदिराचा एकदम शेवटपर्यंत व्ह्यू बघा आणि कमेंट करा.
आपला व्हिडिओ निघाला का सगळ्यात आपला व्हिडिओ तर मंदिराच्या सगळ्यात वरच्या भागाला गेल्यानंतर तुम्हाला आळंदी शहराचा एकदम छान असा नजारा बघायला भेटतो. तर हा तुम्ही नजारा एकदा बघा. तर शेवटी गजानन महाराजांचे दर्शन वगैरे घेतले, मंदिर पूर्ण एक्सप्लोअर केलं आणि त्यानंतर हळूहळू आम्ही खाली जायला सुरुवात केली आणि मंदिराच्या सर्वात खाली आलो. सगळ्या ठिकाणचे दर्शन घेऊन मी निघालो माझ्या घरी यायला. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.